नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ बनवत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत जी तलाठी भरती प्रक्रिया सुरू होती. तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काय केलं आहे की टाइम टेबल आलेलं आहे. ते आलेलं आहे लातूर विभागाकडे. लातूर विभागाकरता हे टाइम टेबल आलेलं आहे. याच्यानुसार बघितलं तुम्ही प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. त्याच्यानुसार सांगितलं की 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा झाली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर काय केलं होतं की 8 याचं हे केलंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जे उमेदवार आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला होणार आहे. त्यांनी ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे आणि ज्या ओरिजिनल सर्टिफिकेट आहे त्याच्या 2 सेट झेरॉक्स घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्जाची डाउनलोड केलेली प्रत घेऊन जायचं आहे. 8/2/2024 सकाळी 11 वाजता काय करायचं की 53 उमेदवारांनी आणि प्रतीक्षा सूचीतल्या 72 उमेदवारांनी 8/2/2024 सकाळी 11 दोन्ही 8 तारखेला त्यांना होणार आहे. कुठे जायचं आहे की जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, बार्शी रोड, लातूर इथं काय करायचं की हजर राहायचं आहे. आता इथं तुम्हाला यादी दाखवेल त्यांची. ओके. आता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार? सगळ्यात पहिले तर ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट लागेल. तसेच फी जमा केलेल्याचा पुरावा लागेल. फीचं काही तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर ती तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. ओके. रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला काय करायला लागेल की लागणार आहे. आता त्याच्यामध्ये काय लागेल की तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतात त्याला, ते तुम्हाला लागेल किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला काय करेल की जन्माचा पुरावा लागेल तुम्हाला असेल तर. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याची नोंद असल्याचा जन्म दाखला लागेल किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याची नोंद असलेल्या शाळा सोडल्याचा दाखला लागेल म्हणजे टी-सी लागेल. त्या कोणतीतरी एक तुम्हाला प्रूफ यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतरनं नावाचा पुरावा म्हणजे 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्हाला लागतं किंवा शैक्षणिक म्हणजे मार्क याच्यावरती तुमची डिग्री सर्टिफिकेट वगैरे असेल त्याच्यावरती तुम्हाला चालेल ते. वयाच्या पुरावा म्हणजे नॉर्मली 10वीचं मार्कशीट असतं हे सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ असते ते चालतं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला की टी-सीची झेरॉक्सही चालू शकते. त्याच्यानंतर ना उच्चतम शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणजे तुम्ही आता डिग्री असाल, तुमची मास्टर असेल किंवा काही डिग्री असेल, तर त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. संगणक अर्हतेचा पुरावा लागेल, एम-एस-सी, आय-टी वगैरे काय केलं असेल तर तुम्हाला त्याचा पुरावा लागेल. त्याच्यानंतर ना सामाजिक अर्हता ज्या आहेत म्हणजे त्याच्या संदर्भात तुम्ही कास्ट असाल कास्टचे, तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला असायला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्या सवलती घेता येत नाही. त्याच्यानंतर मधून जर फॉर्म भरला असेल तर ईडब्ल्यूएसचा तुम्हाला पुरावा लागणार आहे. त्याच्यानंतर ना ओबीसी, एसटी ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल जे की लास्ट डेटला व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले आहे अशा संदर्भात पुरावा असतो. आता हे कसं राहतं की ज्या विद्यार्थ्यांना सारखे मार्क असतात. लक्षात घ्या की एखाद्या विद्यार्थ्यांना काय केलं की 160 मार्क आहेत आणि त्यापैकी एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांनी. तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी राहते ती ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यासाठी असते. त्यामुळे हे पुरावा लागतो तुम्हाला. तर तसं असेल तर तुम्हाला हा पुरावा लागेल, नाहीतर नाही लागणार. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी त्यांचा पुरावा लागेल. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी पुरावा लागेल. खेळाडू आरक्षणासाठी पुरावा लागेल. म्हणजे हे तुम्ही जे फॉर्म भरले त्याच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत हां. लक्षात घ्या. हे प्रत्येकाला लागत नाही. तुम्ही जर फॉर्म भरला असेल दिव्यांगासाठी तर तुम्हाला लागेल. माजी सैनिकासाठी भरला असेल तर त्यासाठी लागेल. खेळाडू आरक्षणासाठी भरला असेल त्यासाठी लागेल. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय लागेल की अनाथ संदर्भात पुरावा लागणार आहे. जर असाल तर प्रकल्पग्रस्तासाठी फॉर्म भरला तर प्रकल्पग्रस्ताचा फॉर्म लागेल. अंशकालीन उमेदवारांसाठी अंशकालीन सर्टिफिकेट लागेल. 10वीच्या नावामध्ये बदल झाला असेल सपोज तुम्ही फॉर्म भरताना वेगळ्या नावाने फॉर्म भरला असेल आणि 10वीचं सर्टिफिकेट वेगळ्या नावानं असेल, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट पुरावा लागणार आहे. त्याच्यानंतर ना राखीव महिला, ओके, ओपनच्या महिला असतील, आर्थिक दुर्बल गट, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, पदवीधर, कर्मचारी इत्यादी आरक्षणाचा दावा करल्यास अधिवास प्रमाणपत्र लागेल. म्हणजे डोमिसाईल शिवाय तुम्ही काय करू शकता, की हे जे लाभ आहेत ते घेऊ शकत नाही. मराठी ज्ञान असल्याचा पुरावा. याच्यामध्ये तुम्ही कुठेही 10वी मध्ये असाल, 12वी मध्ये असाल, कुठेही तुम्ही मराठी जर परीक्षा दिली असेल, मराठी तिथे दिलेला तुम्ही 10वी मध्ये सब्जेक्ट असतो सगळ्याला, तर त्याचा पुरावा लागेल. ती मार्कशीटच असते नॉर्मली. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागतं. जे की सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतं खाली दिलेलं आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स लागेल.
फोटो आयडेंटिटी कार्ड तुम्हाला लागणार आहे. म्हणजे आधार कार्ड लागेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड लागेल किंवा मतदान ओळखपत्र लागेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक लागेल आणि 4 फोटो लागणार आहे तुम्हाला. कलर फोटो तुम्हाला 4 फोटो लागणार आहे. त्याच्यानंतरनं नावामध्ये बदल झाले असल्यास तुम्हाला काय करायला लागेल की त्याचं प्रमाणपत्र किंवा राजपत्र असेल तर तुम्हाला हे लागणार आहे. ओके. तर ही माहिती होती. आता यांनी काय केलं की डोमिसाईल सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली तुम्हाला काय केलं की दिलेल्या आहेत तिथे. कोणकोणते सर्टिफिकेट पाहिजे, काय पाहिजे बघा इथे. हे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्याच्या संदर्भात जी आर दिलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता की 6 महिन्यापर्यंत काय करू शकता कास्ट व्हॅलिडिटी देऊ शकता. ओके. हे सगळे जे आताचे सर्टिफिकेट आहेत त्यांनी एकदम डिटेलमध्ये या गोष्टी काय केल्या की लिहिलेल्या आहेत. आता हां. हे तुम्हाला फॉर्म भरायला लागतो हा. त्याच्यामधली माहिती तुम्हाला काय करायला लागते सगळ्यांना एकदम माहिती प्रॉपरली लिहायला लागते आणि खाली बहुतेक याच्यामध्ये ती लिस्ट असेल. स्मॉल फॅमिली डेकोरेशन सर्टिफिकेट असते. हे शपथपत्र आहे. त्याच्यावर तुम्हाला सही करायची आहे. तुम्हाला दिनांक लिहायचा आहे, तारीख लिहायची आहे आणि हे तुम्हाला काय करायचं आहे तिथे द्यायचं आहे. तुमची सही करून तारीख आणि डेट लिहून इथे द्यायचं आहे. तर ही माहिती होती. ओके. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे बघा. इथे बघू शकता. तर इथेही तुम्ही सही करायची आहे, दिनांक लिहायचा आहे आणि ठिकाण लिहायचं आहे इथे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.